मी सकाळी बनवलेले धपाटे संध्याकाळपर्यंत आहे तसे मऊसूत राहण्यासाठी काय करायचं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा। एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, बारीक जाडसर अशी वाटलेली हिरवी मिरची पेस्ट आणि लसूण पेस्ट, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर भरपूर घालायची आणि हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण भाकरीला पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपण हे मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही। मस्त असं हे धपाट्याचं पीठ मळून तयार आहे। आता लगेचच आपल्याला धपाटे करून घ्यायचे। तर एकीकडे आपण तवा गरम करण्यासाठी ठेवायचा। आता एक सुती कापड घ्यायचं, ते पाण्यामध्ये असं भिजवून घ्यायचं आणि पोळपाटावर ते ठेवून त्याच्यावर असा एक छोटा गोळा घेऊन तो थापून घ्यायचा आहे। धपाटे हे जेवढे पातळ करता येतील तेवढे पातळ करून घ्यायचे, म्हणजे ते खायला खूप छान लागतात। आता तवा तापला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडूया आणि हा धपाटा अलगद असा उचलून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। तर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पाणी थोडं टाकून बोटे उठवायचे आहेत, हे बघा अशा पद्धतीने, आणि लगेचच आपल्याला त्याच्यावर झाकण झाकायचं आहे। अजिबात वेळ करायचा नाही, नाहीतर ते वरून असं वार सांडल्यासारखं होतं। आता 2 मिनिटानंतर आपल्याला ते उघडून बघायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल सोडून ते पसरवून घ्यायचं आहे। तेल सोडल्यानंतर खालून आपल्याला ते थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे। ते लगेच पलटलं जातं, म्हणजे चिटकत नाही तव्याला ते। आणि 1-2 मिनटं परत त्याला झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर आपला हा धपाटा तयार आहे। त्याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। तर हा धपाटा तुम्ही दह्याबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता, किंवा तसाही खाल्ला तरी खूप छान लागतो।